विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण आजच्या या मॅथच्या सेशनमध्ये स्टँडर्ड 11 प्रोबॅबिलिटी ह्या चॅप्टरची रॅपिड रिव्हिजन त्याचा सुरुवातीचा भाग म्हणजे आपण पार्ट 1 त्याला असं म्हणतोय ते आपण घेणार आहोत. जर तुमच्याकडे स्टँडर्ड 11चं मॅथचं बुक असेल तर मॅथ्स 1 प्रोबॅबिलिटी चॅप्टर नंबर 9 पेज नंबर 193 पेज नंबर 193 यू कॅन ओपन अँड सी. तसं प्रोबॅबिलिटी ह्याची थोडीफार ओळख स्टँडर्ड 10मध्ये सुद्धा झालेली असते. म्हणजे तुम्ही तिथे प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, प्रोबॅबिलिटीची डेफिनिशन आणि त्याचा फॉर्म्युला काय हे सर्व पाहिलं असेल. पण आता हा स्टँडर्ड 11मध्ये इथे आणखीन थोडा डिटेल होतोय. इथे टाईप्स ऑफ इव्हेंट्स आहेत, इथे ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी आहे, इथे बऱ्याच नवीन कॉन्सेप्ट आहेत लाईक कंडिशनल प्रोबॅबिलिटी इज देअर, इंडिपेंडंट इव्हेंट देअर, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट. आपण ह्याच्यातलं काही पार्ट ह्या आजच्या सेशनमध्ये घेऊयात. सो ओपन पेज नंबर 193. द फर्स्ट पार्ट टू स्टडी देअर इज कॉल्ड रँडम एक्सपेरिमेंट. What is random experiment? It is some action performed and which has some possibilities. But we don't know what will come as a result. Simple example, if you toss a coin. जर तुम्ही कॉइन टॉस केलं तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये एक तर हेड येईल किंवा टेल येईल. किंवा इफ यू रोल अ डाय देन यू नो it will have either number 1 to show or 2, 3 or 4 or 5 or up to 6. म्हणजे एक कॉइन जर टॉस केलं तर त्याचे 2 आउटकम येतात. एक डाय जर रोल केलं तर त्याचे असे 6 आउटकम येतात. अँड दिस काइंड ऑफ ॲक्शन परफॉर्म इन एव्हरीडे लाईफ दॅट कॉल्ड ॲज रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजेच इथे त्याचे काही रिझल्ट येतात, काही पॉसिबिलिटी असतात, पण कोणती पॉसिबिलिटी हे फिक्स नाही आहे, पण ह्याच्यामधूनच येणार आहे हे फिक्स आहे. दॅट इज द आउटकम ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. अँड द नेक्स्ट इज टू अंडरस्टँड देअर व्हॉट इज कॉल्ड एज सॅम्पल स्पेस दॅट इज डिनोटेड बाय एस. सॅम्पल स्पेस एस इज द सेट ऑफ ऑल आउटकम्स ऑफ दॅट रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल सॅम्पल स्पेस फॉर 1 कॉइन इज टॉस्ड विल बी लाईक दिस. Sample space for 1 die rolled will be like this. If you take example of sample space for 2 coins tossed, जर 2 कॉइन टॉस केले तर विद्यार्थी मित्रांनो तर त्याच्या पॉसिबिलिटी अशा असतील. बोथ विल शो हेड, फर्स्ट विल शो हेड, सेकंड विल टेल, देन ऑपोजिट टेल हेड अँड लास्ट पॉसिबिलिटी टेल टेल, समथिंग लाईक दिस. सो दिस इज द सॅम्पल स्पेस फॉर द एक्सपेरिमेंट ऑफ 2 coins are tossed. Here can you see number of elements in this? Each bracket is each element, so there are 4 and it is denoted by this symbol n of s equal to 4. मग इथे n of s किती असेल? इथे number of elements in sample space 6. इथे किती असेल? इथे head means 1 and tail means 1. Here number of elements in sample space 2. So I have given 3 examples, 2 related with coins, 1 related with a die. So we know what is random experiment, what is sample space, and now we will take the next term to study that called as event. So what is event? Event is any subset of sample space. म्हणजे सबसेट मधला काही सॅम्पल स्पेस असतो, काही त्याच्यामधले एलिमेंट येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल इफ यू हॅव अ डाय रोल्ड वी नो इट सॅम्पल स्पेस इज समथिंग लाईक दिस. जर अ डाय रोल केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही नंबर मिळू शकतो, म्हणजे त्याचं सॅम्पल स्पेस असं आहे. मग आता जर असं म्हणलं हिअर व्हॉट इज दॅट पॉसिबिलिटी कंटेनिंग इव्हन नंबर. सपोज दॅट इव्हेंट डिनोटेड बाय ए अँड इव्हन नंबर फ्रॉम दिस विल बी समथिंग लाईक दिस. म्हणजे त्या सॅम्पल स्पेसमधलेच एलिमेंट्स हे इव्हेंटमध्ये येतात. किंवा जर असं म्हणलं व्हॉट इज दॅट इव्हेंट हिअर कंटेनिंग ऑड नंबर, then it will be something like this. And suppose it is also called if a die is rolled, what will the event of the element containing prime numbers. इथे prime number कोणते कोणते आहेत? in Marathi called मूळ संख्या. Prime numbers they are here 2, 3 and 5. So that will be something like this.
it is interested to watch all these events, they have same number of elements, not same elements but same number of elements, and those are 3. While this sample space, this was event, sorry, n of A as well as n of B as well as n of C, all they are 3 3, and number of elements in sample space, that was equal to 6. So that is the random experiment means what, sample space means what, event means what. And now we will deal with probability. Probability of an event. Suppose A is an event, then probability of an event A denoted by this symbol, read as P of A, it is given by n of A upon n of S. म्हणजे जर तुम्ही ह्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जर फाइंड केली तर ती असेल 3/6 which is 1/2, and that is for each event here they contain same number of element 3 3 3, that's why there will be same probability. Now to understand this probability definition and formula, we will take different example. Suppose one card is selected from a pack of 52 playing cards. We know in a pack of cards there are 52 playing cards, and suppose it is that it is asked for the event to getting an S card. S card, S म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला एक्का म्हणतो. डू यू नो, in a pack of 52 playing cards there are 4 S cards, correct? So here for 52 playing cards, if it is number of elements in sample space taken, they will be 52, and for the 4 face cards, if event A, that will be something like this. म्हणजे आपल्याला कोणतं पण एक S card मिळू शकतो for that event, so that will be for event, and this will be taken 52 playing cards in all, that is for sample space. Then if you want the probability of this particular event, then we have such formula, P of A is equal to n of A upon n of S, means here this 4/52 which is equal to this 1/13. That is how the probability definition is used. Then can you see on page number 193, that probability chapter, there we have such terms, certain event, impossible event, नंतर त्याच्या खाली दिले पहा अल्जेब्रा ऑफ इव्हेंट्स. त्या अल्जेब्रामध्ये सुरुवातीला दिले युनियन ऑफ इव्हेंट्स. नाउ युनियन मीन्स ॲक्च्युली अ काइंड ऑफ ॲडिशन ऑर कॉम्बिनेशन. इट इज लाईक union of two sets, union of two set that you have studied in set chapter of standard 9, 10 or 11. सेट चॅप्टरमध्ये जे युनियन पाहिले तेच युनियन आहे. म्हणजे इथे जर आपण वन इव्हेंट डिनोटेड बाय ए, अदर इव्हेंट डिनोटेड बाय बी, देन देअर युनियन इज डिनोटेड बाय, देअर इंटरसेक्शन इज डिनोटेड बाय. सो दिस इज फॉर युनियन, दिस इज फॉर इंटरसेक्शन, दीज सिम्बॉल्स यूज्ड. आणि मित्रांनो इंटरसेक्शनमध्ये फक्त कॉमन एलिमेंट्सच येतात, that contain only common element, and here in union all elements are there from A and B. इथे A आणि B चे सर्व एलिमेंट येतात, but if any element repeated in the union, it is not written repeated, it is written only one time. But in intersection only common element. If there is no common element, then that will be no element, it's phi, empty set called, you know, and then all elements between A and B, that will come there. Now there is a heading exhaustive event. Can you see on page number 193 right side bottom? Exhaustive event म्हणजे काय, जर दोन इव्हेंट A आणि B असतील, if there are two events A and B, suppose A is sample space and its two events there, suppose A and B. These two events A and B are called as mutually exhaustive events. Exhaustive, such spelling. They are mutually exhaustive events if and only if their union gives sample space. म्हणजे त्या दोघांचं जर युनियन केलं आणि आपल्याला जर सॅम्पल स्पेस मिळाला तर त्यांना म्हणतात म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. बट इफ वी गेट A intersection B no common element phi, म्हणजे there is no common element between A and B, then remember such A and B events are called as, given on next page, mutually exclusive events.
It is given on page number 194, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. दोन इव्हेंटमध्ये जर कोणताच एलिमेंट कॉमन नसेल तर ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट, आणि दोघांचं युनियन जर सॅम्पल स्पेस मिळालं तर ते म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. Then we have the concept of probability on next page that I have already told. Very important, this formula: probability of event A is given by number of elements in event A divided by total number of elements in sample space. Then it is the next. So can you see that formula there on page number 195 right side above? पान नंबर 195ला वरती तो उजव्या बाजूला फॉर्म्युला दिलेला आहे जो मी आता इथे मेन्शन केला आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट आहे. आणि त्याच्या खाली मात्र एलिमेंटरी प्रॉपर्टीज ऑफ प्रोबॅबिलिटी, म्हणजे प्रोबॅबिलिटी त्याचे जे काही इव्हेंट वगैरे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज तिथे दिलेल्या आहेत. वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज अबाउट कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट. कॉम्प्लिमेंट of an event. Suppose there is event A and there is sample space S. Suppose sample space we take for a die is rolled, we know such sample space containing 6 elements there, and suppose A is the event containing such elements 2 and 4. Then the complement of this event, which is denoted by A dash, is the set of all such elements which are in S but not in A. But not in A म्हणजे ते कोणते कोणते एलिमेंट होतील? 1, 3, 5, 6. So that is the complement denoted by for this event A. म्हणजे सॅम्पल स्पेस मधले सर्व एलिमेंट येतील पण जे A मध्ये नाहीत, like that. And one very important property, probability of event A and probability of complement of event A is always equal to 1. That you can see here. This contains 2 elements event A, and therefore this probability will be 2 by 6, and 2 by 6 means we know 1 by 3. आणि इथे किती एलिमेंट आहेत? In the event there are 4 elements, therefore its probability will be 4 by 6, and that is 2 by 3. Can you see 1 by 3 plus 2 by 3 is 1, as mentioned here. P of A plus P of A dash equal to 1. There are some more properties given. त्याच्यापैकी काही प्रॉपर्टीज आहेत. ॲडिशन थेरम ऑफ प्रोबॅबिलिटी, किंवा फॉर सर्टन इव्हेंट प्रोबॅबिलिटी ऑफ सॅम्पल स्पेस इज 1, फॉर इम्पॉसिबल इव्हेंट इट्स प्रोबॅबिलिटी 0, and such properties are given there. So this is the starting part of this lesson, probability. We will deal in the next session about addition theorem for 2 events. If you like this video, share with your friends, subscribe to our channel, and press the bell button icon to get our incoming video notifications. Thanks.